पण स्वातंत्र्यानंतर परत एकदा लढाई लढावी लागली. स्वातंत्र्य म्हणजे देशांतर्गत स्वातंत्र्यासाठी लढाई लढावी लागली आणि नंतर 1977 नंतर खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य देश स्वतंत्र झाला असं म्हणू. त्यासाठी त्याच्यामध्ये मोठ्या मोठे कार्यक्रम निघाले ही साप्ताहिक पूर्णपणे हिंदूमध्ये होती. त्या साप्ताहिकावर म्हणजे त्यांची संपादन जे जाते ते तिथे आलेलं होतं. दुसरे एक कामगार समितीचे महादेव मध्ये होते. त्या महादेव मध्ये मला अतिशय भगवद्गीतेचा एक 15 अध्याय शिकवला. तो आज कधी माझ्या लक्षात मी अजूनही सकाळच्या आवडीने तो अध्याय तिथे पाठ करून घेतला गेला. अशा काही चांगल्या गोष्टी आपल्या त्याच्यामुळे निर्माण झाल्या. असं बरेच गोष्टी सांगता येतील, पण तो माझी काही तयारी नाही होती, तशी तयारी पण केलेली नाही. तर मी एवढं बोललो आणीबाणीच्या त्या काळामध्ये मी 1974 मध्ये राजापूर नगर परिषद नगरसेवक म्हणून निवडून आलेलो होतो. आणि मी समाजवादी पक्षाचा म्हणून त्यावेळेला कार्यकर्ता होतो. आणि जयप्रकाश नारायण आणि त्यावेळेला जी घोषणा केली त्यामुळे आम्हाला त्या आंदोलनामध्ये उतरावं लागलं. त्यावेळेला आम्ही 3 जण होतो त्या आंदोलनामध्ये. मी एक होतो, आमचे एक शामराव जुजुरीकर म्हणून होते आणि एक भरत राहटे म्हणून, असं 3 जण आम्ही होतो. आणि आम्ही त्यावेळेला इथे घोषणा दिली पोलीस स्टेशन पासून आम्ही जवाहरनगरपर्यंत घोषणा दिली गेलो. आणीबाणी रद्द करा, शेतसारा रद्द करा, अशा त्या घोषणा होत्या. आणि त्यावेळेला मग पोलिसांनी आम्हाला अटक, आम्हाला कल्पना होती की आम्हाला हे अटक करून नेणार आहे. त्याच्यामुळे आम्ही आमची वळकटी बाजू तयार झालेली होती आणि आम्हाला त्याची कल्पना होती. आणि रत्नागिरी जिल्हा मग आम्हाला त्यांनी नेलं स्पेशल प्रिझनमध्ये. आता यांनी वर्णन केलं त्याप्रमाणे जेलमध्ये आम्ही होतो. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे सुरुवातीला ती विलोची म्हणजे डुकरी ही संपूर्ण काळी किट्ट भाकरी असायची, ती आणि बावनपंथीची भाजी, हेच जेवण तिथे होतं. पण ज्यावेळेला आम्ही तारखेला राजापुरात यायचो त्यावेळेला आमचे मधुकर देवरुखकर जे राजापूरचे माजी नगराध्यक्ष होते भाजपचे, ते आम्हाला इथून मग चपात्या, बटाट्याची भाजी, बेसनचे लाडू, रव्याचे लाडू असे द्यायचे. आणि मग ते आम्ही सगळे मिळून मग तिकडे जाऊन खायचो. कारण ती भाजी एक म्हणजे सर्वसाधारण जी मुलं सगळी तरुण मुलं होती त्यावेळेस, मी पण 21 वर्षाचा त्यावेळेला होतो, पण हे कोणाला शक्य नव्हते खायला सगळं. मग आम्ही मग एक दिवस सर्वांनी मिळून एक दिवस आम्ही उपोषणाला बसलो की आम्हाला हे सगळं जेवण व्यवस्थित पाहिजे, चपात्या वगैरे असं आम्हाला जेवण द्या. तर त्याप्रमाणे मग त्यांनी महिन्याभराच्या नंतर आम्हाला सगळं जेवण ते चपात्या, भाजी असं व्यवस्थित सगळं जेवण, शिरा बिरा असं ते द्यायला लागले होते. मी आता औपचारिक इथे बोलायसाठी एवढ्यासाठी उभं राहिलं की आमची जी गुजराळी शाळा आहे त्याला आता केंद्र शाळा रत्नागिरी असं त्याला संबोधन करतात त्याचं. पण ही जी गुजराळी शाळा आहे, हे जे आपले लोकतंत्र सेनानी शामराव विक्रमकर जे आहेत त्यांनी प्रयत्न करून ती शाळा त्यावेळेला बांधली. कारण बरीच जागा ॲक्वायर वगैरे करायची होती. त्यामुळे ते जे नाव आहे ना ते त्याचं पुसून टाकायचा प्रयत्न चाललेला आहे की त्याचं नाव कायम तिथे राहायला पाहिजे शामराव विक्रमकरांचं. कारण त्यांनी ती शाळेसाठी बरेच प्रयत्न केले. म्हणजे नाव आहे पण ते आतल्या ओरड आपण ठेवलं आहे. म्हणजे मुख्य दरवाजा आहे त्याच्यावर केंद्र शाळा रत्नागिरी असे केलं, गुजराळी केंद्र शाळा रत्नागिरी असं केलं. पण ते नाव त्यांचं ते कायम राहायला पाहिजे अशी माझी इच्छा. ते लोकतंत्र सेनानीचा एक भाग आहे त्यांचे त्या आंदोलनामध्ये होते म्हणून तेवढी एक माझी इच्छा आहे. दुसरा एक माझा असं म्हणणं आहे की मी आज बरीच वर्ष दारूबंदीसाठी सातत्याने प्रयत्न करतो, पण मला काय तसं यश येत नाही ह्याच्यामध्ये. आता तुम्ही सगळे इथे तरुण सगळे कार्यकर्ते आहेत, तर माझी अशी इच्छा आहे आज सगळ्यांनी मिळून याच्यासाठी काहीतरी करा. कारण काय म्हणजे आपली जी तरुण पिढी आहे ती देशाला उपयोगी येणारी आहे. ती संपूर्ण तरुण पिढी या गोवा दारूमुळे तर पूर्ण बरबादच होते. कारण तू एकदा आपला शिवला 2 वर्षामध्ये तो मुलगा आठवतो. एवढी भयानक म्हणजे ते एक प्रकारचं विष आहे. ते ह्याच्यासाठी काहीतरी आपण करायला पाहिजे एवढी माझी इच्छा आहे की आपण सर्व पूर्ण करायला अशी माझी अपेक्षा आहे. Thank you.